भगवान श्री कृष्ण आपल्या प्रिय शिष्य अर्जुनाला म्हणतात, हे प्रिय अर्जुना, माझा विश्वास, माझा भरोसा विनाकारण तुटलेला नाही. मी माझ्या डोळ्यांनी हे पाहिले आहे की माझीच माणसे, माझीच खास माणसे परक्यांसोबत मिळून आपलेपणा दाखवत होती आणि मला एकटे सोडत होती. ज्या माणसाने आपल्या जवळच्या माणसांना बदलताना पाहिले असेल, ज्याने आपल्या माणसांचे रंग बदललेले पाहिले असेल, तो माणूस जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद ठेवू शकत नाही. ही खूप मोठी जखम असते. लक्षात ठेव, रागाच्या भरात बोललेला एक छोटासा पण अत्यंत तिखट आणि कडवट शब्द तुझ्या हजारो गोड आणि प्रेमळ शब्दांना एका क्षणात मातीत मिळवू शकतो. माणसाचे आयुष्य त्याच क्षणी बदलून जाते जेव्हा ती माणसे बदलतात, जी कधी काळी आपले संपूर्ण जग होती, जी आपल्यासाठी सर्वस्व होती. जेव्हा मी स्वतःशी मैत्री केली तेव्हा मला हे समजले की माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे मला कोणीही ओळखू शकत नाही आणि समजू शकत नाही. मी केवळ अपेक्षांच्या भरोशावर माझे जीवन जगत नाही, तर मी माझ्या जिद्दीच्या शक्तीवर, माझ्या इच्छाशक्तीच्या ताकदीवर पुढे जात राहतो. मनाचा लोभ आणि मनाची भीती या दोन अशा गोष्टी आहेत ज्या कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी माणसाला धोका देणारा म्हणजेच विश्वासघातकी बनवू शकतात. ज्या ठिकाणी कोणताही संघर्ष नसतो त्या ठिकाणी कोणत्याही मोठ्या यशाचा जन्मही होऊ शकत नाही. आपल्या सर्व खाजगी गोष्टी, आपली सर्व रहस्ये आणि आपल्या योजना आपल्या मनातच लपवून ठेवणे हे सर्वात मोठे शहाणपण आहे. कारण हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्तीमध्ये तुमच्या मनातील गोष्टी समजून घेण्याची योग्यता असेल. भाऊ आणि भावामधील जे नाते आहे ते देवाने यासाठी बनवले होते की ते एकमेकांच्या संकटात आणि अडचणींमध्ये एकमेकांना साथ देऊ शकतील. पण खेदाची गोष्ट, आता ते भावाचे नाते केवळ संपत्तीच्या वाटणीपुरतेच मर्यादित राहिले आहे. या जगात सर्वात गरीब आणि दरिद्री तोच माणूस आहे ज्याच्या हृदयात, ज्याच्या आतमध्ये हिंमत किंवा साहस नाही. जर आयुष्यात लोक तुला वारंवार खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतील, तुला त्रास देत असतील, तर तू हे लगेच समजून घे की तू त्यांच्यापेक्षा खूप उंच उभा आहेस. धन म्हणजेच पैसा स्वतः हे सांगतो की जर आज तू मला सांभाळून घेशील तर उद्या मी तुला संकटातून बाहेर काढेन, तुला आधार देईन. पैसा हेही सांगतो की जरी मी तुझ्या मृत्यूनंतर तुझ्यासोबत वर येणार नाही, पण खाली राहूनही मी तुला आयुष्यात उंच शिखरांपर्यंत पोहोचवेन. जर तुला खऱ्या अर्थाने जीवन जगायचे असेल तर तुला दुःख आणि वेदना सहन कराव्याच लागतील, त्यांच्यापासून पळून जायचे नाही. नाहीतर मृत्यूनंतर तर जळण्याची जाणीवही राहत नाही. कर्ज मागणारी व्यक्ती तर केवळ एकदाच झुकते, जेव्हा ती कर्ज मागते. पण जी व्यक्ती कर्ज देते तिला आपले पैसे परत घेण्यासाठी वारंवार झुकावे लागते. जी व्यक्ती एकट्यात बसून शांतपणे आपले अश्रू गाळते आणि त्यानंतर शांत होते, तीच व्यक्ती आजच्या काळातील सर्वात मजबूत आणि सशक्त मानली जाते. माणसामध्ये काय योग्यता आहे आणि त्या योग्यतेचे खरे मोल काय आहे, तसेच वेळेची खरी ओळख काय आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला घड्याळ स्वतःच सांगते. मला माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी आहे जी माझ्या चुका पाहून माझ्यावर ओरडणार नाही, तर मला प्रेमाने समजावून सांगेल, संधी साधून मला कायमचे सोडून जाणार नाही. तू तुझ्या सर्व आशा आणि अपेक्षा तर इतरांकडून ठेवतोस, पण जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा तक्रारी थेट परमात्म्याकडे करतोस. हे योग्य आहे का? हा न्याय आहे का? आमच्या वडीलधारांचे आणि मित्रांचे म्हणणे आहे की जीवनाचे 3 खास नियम, 3 सूत्रे नेहमी लक्षात ठेवली पाहिजेत. पहिला नियम हा आहे की ज्या व्यक्तीवर तू खरे प्रेम करतोस तिच्याकडे लगेच माफी माग. दुसरा नियम हा आहे, जी व्यक्ती तुझ्यावर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करते तिला कधीही विसरूनही सोडू नकोस. आणि तिसरा नियम हा आहे की जी व्यक्ती तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते तिच्यापासून कधीही काहीही लपवू नकोस. जी व्यक्ती खरी असते, जी योग्य असते, ती जगाला नेहमीच सर्वात चुकीची आणि विचित्रच दिसते. लोक बदलले तर त्यांना बदलू दे, या गोष्टीने तू त्रास करून घेऊ नकोस. कारण जसा तुझा वेळ सुधारेल, जसा तुझा काळ चांगला होईल, सर्व लोक आपोआपच तुझ्या मागे परत येतील. अशा लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न कर, ज्यांचा मेंदू त्यांच्या हृदयापेक्षा जास्त वेगाने चालतो, जे प्रत्येक गोष्टीत हिशोब करतात. नातेसंबंध निभावणे हे प्रत्येकाच्या आवाक्यातील गोष्ट नाही. हे खूप अवघड काम आहे. म्हणूनच प्रत्येकाला आपले म्हणणे सोडून दे. जर तू असे करशील तर तू आयुष्यात सुखी राहशील. हा काळ, हे युग असे आहे जिथे तुझा खरा मित्रही तुझ्या थोड्याशा नाराजीने लगेचच विरोधकांच्या रांगेत उभा राहतो.
तुझे कष्ट, तुझी पीडा हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. ही ताकद कधीही कोणासमोर प्रकट करू नकोस, कोणालाही सांगू नकोस. तुझ्या जीवनाच्या मार्गात कितीही अडचणी येवोत, कितीही संकटे येवोत, त्यांना घाबरू नकोस, तर त्यांच्याशी लढ. कारण संघर्ष हेच माणसाचे खरे बळ असते. जोपर्यंत तू स्वतःवर प्रेम करणार नाहीस, स्वतःची किंमत समजून घेणार नाहीस, तोपर्यंत हे जग ही तुझी किंमत समजून घेणार नाही. प्रत्येक परिस्थितीत तू फक्त हसत राहा, कारण तुझ्या जीवनाचे खरे सार, खरे रहस्य याच हास्यात लपलेले आहे. प्रिय मित्रांनो, पैशामध्ये खूप जास्त उष्णता असते आणि सर्वात आधी ती उष्णता तुमच्या नात्यांना जाळून संपवून राख करून टाकते. जेव्हा कोणत्याही नात्यामध्ये जिद्द आणि अहंकार म्हणजेच इगो दोन्ही प्रवेश करतात, तेव्हा असे होते की त्यात दोन्ही व्यक्ती जरी जिंकल्या तरी त्यांचे प्रेमळ नाते नेहमीच हरते. जर प्रेम खरे असेल, हृदयापासून असेल, तर नात्यात कितीही भांडणे झाली तरी ते नाते कधीही तुटत नाही. अनुभव आपल्याला हे शिकवतो की जेव्हा आपला वाईट काळ येतो तेव्हा आपल्याच माणसांची खरी परीक्षा सुरू होते आणि जे मोठे लोक असतात तेही आपल्याला लहान नजरेने पाहू लागतात. जेव्हा तू एखाद्या नवीन श्रीमंत म्हणजेच नुकताच श्रीमंत झालेल्या व्यक्तीच्या घरी जातोस, तेव्हा ते तुला त्यांच्या लहान सहान वस्तूंचीही किंमत सांगू लागतात, जेणेकरून तू त्यांच्यावर प्रभावित व्हावे. जे लोक तुझ्या सोबत राहतात तरीही तुझ्या सोबत कपट करतात, तुला धोका देतात, तुझ्याबद्दल वाईट बोलतात आणि तुझ्या गोष्टींना तोडून मोडून सादर करतात, अशा सर्व लोकांना आपल्या जीवनातून दूरच ठेवले पाहिजे. एकदा कोणीतरी मला विचारले की तुमचे चारित्र्य, तुमचा स्वभाव इतका स्वच्छ का आहे? मी हसून म्हटले की ज्याने मला जसे समजले आम्ही तसेच आहोत. बाकी मी खरंच कसा आहे हे केवळ माझा ईश्वर, माझा देवच जाणतो. जर तुझे एखाद्या आपल्या व्यक्तीशी खूप दिवसांपासून बोलणे झाले नसेल तर लगेच फोन करून किंवा संदेश पाठवून त्याला विचार की तू जिवंत आहे की नाही. जर तू जिवंत असेल तर तू हे समजून घे की तू त्याच्यासाठी मेला आहेस, तुझे त्याच्यासाठी कोणतेही अस्तित्व नाही. खऱ्या प्रेमाचा अर्थ तेव्हा समजतो जेव्हा एखाद्या खास व्यक्तीसाठी आपले हृदय खूप अस्वस्थ होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या जागी अगदी योग्य असते आणि जीवनाचा जो खरा संघर्ष आहे तो योग्य आणि अयोग्य यांच्यात नसतो, तर तो दोन योग्यांमध्ये घडतो, जेव्हा आपल्याला दोघांपैकी एकाला निवडावे लागते. एका स्त्रीच्या खऱ्या प्रेमाची ओळख, तिच्या खऱ्या समर्पणाची ओळख तेव्हा होते जेव्हा तिच्या पुरुषाकडे काहीही नसते, तो रिकामा हाताचा असतो. आणि एका पुरुषाच्या निष्ठेची, त्याच्या प्रामाणिकपणाची ओळख तेव्हा होते जेव्हा त्याच्याकडे सर्व काही असते, सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात. आधी तू या गोष्टीची खात्री करून घे की तुझ्या आजूबाजूला कोण कोण प्रामाणिक आहे, कोण नाही. वेळ स्वतःच तुला सांगेल की कोण तुला धोका देणार आहे, कोण विश्वासघातकी आहे. एक विचित्र घुसमट, विचित्र अस्वस्थता तेव्हा जाणवते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या हृदयात तरसते पण ती आपल्या सोबत नसते. जगात प्रत्येक हसरा चेहरा आनंदी नसतो, तर त्याचे सत्य काहीतरी वेगळेच असते जे तो लपवून ठेवतो. यश मिळवण्यासाठी 3 सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, यशाचे रहस्य काय आहे? याचे उत्तर आहे योग्य निर्णय घेणे. दुसरा प्रश्न, योग्य निर्णय कसे घेतले जातात? याचे उत्तर आहे अनुभवातून. आणि तिसरा प्रश्न, अनुभव कसा मिळतो? याचे उत्तर आहे चुकीच्या निर्णयांतून. जर कोणी तुझी प्रशंसा केली किंवा तुझी टीका केली, म्हणजेच तुला भलेबुरे म्हटले, तर या दोन्ही गोष्टी तुझ्यासाठी फायदेशीर आहेत. कारण प्रशंसा तुला पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि टीका तुला सावधगिरी शिकवते. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला पूर्णपणे जगून घे, कारण हे आयुष्य भरवशाचे नाही, ते कधीही संपू शकते. धन तर तुला वारसा हक्काने मिळू शकते, तुझ्या आई वडिलांकडून मिळू शकते, पण तुझी ओळख तुला तुझ्या पुरुषार्थाने, तुझ्या मेहनतीने आणि तुझ्या कर्माने बनवावी लागते. हे माझ्या प्रभू, जेव्हा सर्वांमध्ये तूच आहेस, तर मग कोणी माणूस वाईट का आहे? या जीवनाचा प्रत्येक क्षण वाळूसारखा हळूहळू आपल्या मुठीतून निसटत आहे आणि लोकांना हा भ्रम आहे की आपण मोठे होत आहोत. नाते तेव्हा कोमेजून जाते, तेव्हा संपू लागते, जेव्हा त्या 2 लोकांच्या समस्येवर तिसरी व्यक्ती तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. बोलणाऱ्यांचे काही जात नाही, ते तर बोलून निघून जातात, पण सहन करणारे कमाल करतात. ते शांत राहून सर्व काही साधून घेतात. दुःखाचे उत्तर, दुःखाचे समाधान कोण शोधेल? कारण लोक तर केवळ प्रश्नच विचारत राहतात. धोका तुला शत्रूंकडून नाही, तर तुझ्याच माणसांकडून असतो. कारण कोणतीही नाव बाहेरच्या पाण्याने बुडत नाही, तर आतल्या छिद्राने बुडते. अनेकदा आपलीच माणसे आपल्याला इतके अपमानित करतात, इतका तमाशा बनवतात की ती माणसे आपली म्हणून घेण्याच्या लायकीची राहत नाहीत. प्रेम कधीही कोणाशीही होऊ शकते, त्याला कोणतेही वय नसते, कारण बुद्धी भ्रष्ट होण्याला कोणतीही वयोमर्यादा नसते. मित्रांनो, तुमची मुले कितीही प्रिय असली तरी ती तुमच्या जीवनाचा सर्वात मौल्यवान भाग असली
तुमच्या श्वासाचे कारण असली, तरी काही सत्य अशी असतात की जर माणसाने ती सांगितली तर तो आपला सन्मान आणि आपल्या आयुष्यभराची कमावलेली पुंजी सर्व काही गमावून बसतो. एका आई वडिलांची सर्वात मोठी दौलत, त्यांचे सर्वात मोठे धन त्यांचा अनुभव असतो, त्यांची शांतता असते आणि त्यांची ती सहनशक्ती असते जी त्यांची मुले अनेकदा समजू शकत नाहीत. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की ते वृद्ध आई वडील जे एकेकाळी आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टी न सांगता जाणून घ्यायचे, ते आपल्या म्हातारपणात गप्प का होतात? ते शांत का राहतात? ते अनेक गोष्टी जाणूनही आपल्या मुलांना का सांगू शकत नाहीत? का एक वडील आपल्या मोठ्या मोठ्या आजारालाही लपवून ठेवतात आणि एक आई आपल्या खोल दुःखातही आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते? असे यासाठी होते कारण काही सत्य जर मुलांना सांगितली तर मुलांचे प्रेम तर कमी होत नाही, पण त्यांच्या नजरा बदलतात आणि त्याच बदललेल्या नजरा आई वडिलांना आयुष्यभर टोचत राहतात. या त्या गोष्टी नाहीत ज्या आपल्याला पुस्तकांमध्ये लिहिलेल्या मिळतात. या त्या गोष्टी आहेत ज्या एका पूर्ण आयुष्याच्या नात्यांना प्रेमाने सांभाळून ठेवतात. ही तीच सत्य आहेत ज्यांना आई वडील आपल्या हृदयात साठवून याच संसारातून निघून जातात, पण आपल्या ओठांवर कधीही आणत नाहीत. असे का? असे यासाठी कारण जर प्रेम खरे असेल तर त्यात त्याग असतो, त्यात कोणताही हिशोब नसतो आणि आई वडील कधीही हिशोब लावत नाहीत. ते केवळ देतात, कोणताही प्रश्न न विचारता, कोणतीही अट न ठेवता. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 3 खास गोष्टी ज्या जर तुम्ही आई वडील असाल, तुमची मुले तुम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय असली तरी त्यांना कधीही सांगू नका. या त्या गोष्टी आहेत ज्या एका वडिलांना आतून तोडून टाकतात आणि एका आईला आतून जाळून टाकतात. काय आहेत त्या गोष्टी आणि का नाही सांगितल्या पाहिजेत, आणि जर सांगितल्या गेल्या तर त्याचा परिणाम काय होतो, हेच ते खोल रहस्य आहे जे तुम्हाला खोलवर एका कथेच्या माध्यमातून समजून घ्यावे लागेल. तर चला, मी तुम्हाला त्या कथेच्या दिशेने घेऊन जातो जी खरीही आहे आणि आपल्या जीवनाला एक खूप मोठी शिकवणही देते. तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया. घड्याळाने संध्याकाळचे बरोबर 7 वाजवले होते, म्हणजेच अंधार झाला होता. पण अर्चनाजींचे मन अजूनही या कटू सत्याला स्वीकारायला तयार नव्हते की त्यांचा स्वतःचा मुलगा, ज्याला त्यांनी वाढवून मोठे केले, तो त्यांना अशा प्रकारे एकटे सोडून जाऊ शकतो. वेळ हळूहळू निघून जात होता आणि त्यांच्या भाऊक हृदयावर आता तर्क आणि सत्याचे ओझे हळूहळू वाढत चालले होते. आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची जी काही कमाई होती ती सर्व घर आपल्या एकुलते एका मुलाच्या नावावर केली होती. त्यांनी हेच मानले होते, हाच विश्वास ठेवला होता की आता हे तर माझ्या मुलाचेच घर आहे. त्यांनी हेच विचार केला होता की हाच मुलगा, हेच घर आता म्हातारपणी त्यांचा आधार बनेल. पण हे कधी झाले की आईच आपल्या मुलासाठी एक अनोळखी व्यक्ती बनली, एक परकी बनली. त्यांना स्वतःलाही कळले नाही. त्या मनात विचार करू लागल्या की मी दुसऱ्या घरच्या सुनेला काय दोष देऊ? जेव्हा आपलाच मुलगा आपल्याच आईला ओझे समजू लागतो तेव्हा सुनेचा काय दोष? नशिबाने पूर्णपणे हरलेल्या अर्चनाजींना हे समजत नव्हते की आता त्या कुठे जाव्यात, कोणत्या ठिकाणी थांबाव्यात आणि त्या काय कराव्यात. तेव्हाच जवळ उभे असलेल्या पोलिसांनी आपल्यासाठी चहा मागवला आणि 1 कप गरमागरम चहा त्यांनी अर्चनाजींनाही दिला. त्याच वेळी एक तरुण युवक तिथे आला, ज्याला पोलीसवाले सार्थक म्हणून हाक मारत होते. पोलिसांपैकी एकाने अर्चनाजींच्या दिशेने हाताने इशारा केला आणि सार्थकला थेट विचारले, कुणी मुलगा इतका कठोर असू शकतो का? कुणी आपल्या आईला किंवा वडिलांना अशा प्रकारे एकटे सोडून जाऊ शकतो का? हा प्रश्न ऐकून सार्थकचे हृदयही पिघळले. सार्थकने अत्यंत नम्रपणे, अत्यंत प्रेमाने पुढे होऊन म्हटले, आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझे नाव सार्थक आहे. त्याने आपला परिचय दिला. मी एक वृद्धाश्रम चालवतो ज्याचे नाव आसरा आहे. त्याने सांगितले की हा वृद्धाश्रम त्या सर्व वृद्धांसाठी आहे ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनी निराधार सोडले आहे किंवा त्यांना नाकारले आहे. त्याने मोठ्या आदराने अर्चनाजींना म्हटले, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबत त्या आसरा वृद्धाश्रमात येऊ शकता. हे ऐकून अर्चनाजींनी म्हटले, धन्यवाद बाळा, तू मला आधार देण्याचा विचार केलास. पण त्यांनी लगेच जोडले, जेव्हा माझ्या आपल्या मुलानेच मला परके समजले, जेव्हा त्याने मला ओझे समजले, तेव्हा आता मी तुझ्यावर ओझे बनवू इच्छित नाही. मी हे ओझे कोणावरही टाकू इच्छित नाही. त्या पुढे म्हणू लागल्या, जे लोक म्हाताऱ्या लोकांना, वृद्धांना ओझे मानतात ते हे का विचारत नाहीत की ते स्वतः काही अमर होऊन या जगात आलेले नाहीत? त्यांनाही एक दिवस म्हातारे व्हायचेच आहे. सार्थकने लगेच उत्तर दिले, आजी, तुम्ही माझ्यासाठी ओझे नाही आहात. मला तर सरकारकडूनही मदत मिळते. तुम्ही माझ्यासोबत चला. तिथे तुम्हाला तुमच्या वयाचे अनेक लोक मिळतील ज्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी बोलू शकाल. अर्चनाजींनी स्वाभिमानाने म्हटले, नाही बाळा, मी म्हातारी नक्कीच झाली आहे, पण मी लाचार नाही. पोलिसाने मध्येच विचारले, आजी, मग तुम्ही कुठे जाणार? अर्चनाजींनी म्हटले, जिथे माझे भोले बाबा
म्हणजेच माझे प्रभू मला घेऊन जातील. तेव्हा एका पोलिसाने म्हटले, आजी, असे तर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला एखाद्या घराचा किंवा नातेवाईकाचा पत्ता सांगा, आम्ही तुम्हाला तिथे पोहोचवू. नाहीतर मग तुम्हाला सार्थक सोबतच जावे लागेल. अर्चनाजींनी मनात विचार केला, जेव्हा माझ्या मुलानेच आपल्या आईला या परिस्थितीत एकटे सोडले, तेव्हा मी कोणत्या नातेवाईकांचे नाव घेऊ? कोण माझा आधार बनेल? त्यांनी मनात विचार करून मग हळूच सार्थक आणि पोलिसांना म्हटले, बाळा, माझी एक बहीण आहे. त्यांनी लगेच हे खोटे बोलले. तिचा पत्ता जसा मला आठवेल मी तुला सांगेन. अर्चनाजींनी आपली खरी परिस्थिती लपवत हे सांगितले, कारण जर त्यांनी खरे सांगितले असते तर त्यांना सार्थक सोबत त्या वृद्धाश्रमात जावे लागले असते. आणि स्वाभिमानी अर्चनाजींना कोणाच्या दयेवर, कोणाच्या कृपेवर आपले जीवन जगणे अजिबात मान्य नव्हते. त्यांच्या साडीच्या पदरात त्यांनी एकूण 100 रुपये बांधून ठेवले होते. हीच त्यांची उरलेली जमापुंजी होती. त्यांनी त्यातून एक 10 रुपयांची नोट काढली आणि सार्थकाला देत म्हटले, बाळा, माझ्या खाण्यासाठी काहीतरी घेऊन ये. मी खूप भुकेली आहे. कदाचित काही खाल्ले तर माझे डोके नीट चालायला लागेल आणि मी माझ्या बहिणीच्या घराचा पत्ता आठवू शकेन. थोड्याच वेळात सार्थक जवळच्या दुकानातून भाजी आणि पुरी घेऊन आला. गरमागरम जेवण केल्यावर अर्चनाजींना थोडी ताकद आली. जेवण झाल्यावर अर्चनाजी म्हणाल्या, बाळा, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ एकटे सोडून दे. सार्थकने पोलिसांशी बोलून त्यांना शौचालयाजवळ घेऊन गेला. तिथे खूप गर्दी होती. रांग लागली होती, म्हणजेच वाट पाहावी लागणार होती. तेव्हा अर्चनाजींनी सार्थकाला म्हटले, बाळा, मी इथेच बाहेर बसते. तू किती वेळ माझ्यासाठी उभा राहणार? मी स्वतःच येईन. तू कुठे लावू नकोस. सार्थकने लगेच म्हटले, नाही आजी, तू या गर्दीत कुठे हरवलीस तर मी काय करणार? मी थोड्या अंतरावर बसतो. तुझे काम झाल्यावर लगेच माझ्याकडे ये. इतके बोलून सार्थक काही अंतरावर, म्हणजेच थोड्या अंतरावर जाऊन बसला. रांग खूप लांब होती. तो आपल्या मोबाईलवर कोणाशी तरी बोलू लागला. सुमारे अर्ध्या तासानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा अर्चनाजी तिथे नव्हत्या. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यावर कळले की त्या तर खूप वेळापूर्वीच तिथून निघून गेल्या होत्या. हे ऐकताच सार्थकने लगेच कॅम्पच्या दिशेने, पोलिसांच्या दिशेने वेगाने पावले टाकली. तिथे पोहोचून पाहिले तर तिथेही त्यांचा काही पत्ता नव्हता. त्याने संपूर्ण गोष्ट पोलिसांना सांगितली, पण इतक्या गर्दीत अर्चनाजींना शोधणे सोपे काम नव्हते. तिकडे अर्चनाजी न थांबता फक्त चालतच होत्या. त्यांना हेही माहीत नव्हते की त्यांना कोणत्या दिशेने जायचंय, त्यांचा रस्ता कोणता आहे. जसे जसे त्यांची पावले पुढे पडत होती तसे तसे त्यांच्या मागच्या सर्व आठवणी त्यांना मागे ओढत होत्या. त्यांना आजही आपल्या मुलाचा, जितूचा तो निरागस चेहरा आठवत होता. तो क्षण आठवत होता जेव्हा पहिल्यांदा त्याच्या तोंडून आई हा शब्द निघाला होता आणि त्यांचे हृदय आनंदाने आणि सुखाने भरून गेले होते. त्यांनी त्याला कसे चालायला शिकवले, धावायला शिकवले आणि मोठे झाल्यावर वाचायला, लिहायला शिकवले. विचार करता करता त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. ज्या आठवणी, ज्या स्मृती कधी काळी त्यांना सुख देत होत्या, आज त्याच त्यांची सर्वात मोठी पीडा, त्यांचे सर्वात मोठे दुःख बनल्या होत्या. त्यांचा जितू आता इतका मोठा झाला होता की आता त्याला आपल्या आईची गरजच राहिली नव्हती. गेलेला काल आणि आजचा वर्तमान यांच्यात गुंतलेल्या अर्चनाजी गर्दीतून खूप दूर निघून आल्या होत्या. आता त्यांचे पायही त्यांना साथ देत नव्हते. त्या खूप थकल्या होत्या. रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठा दगड दिसला. त्या त्यावर बसल्या आणि हळू आवाजात गुणगुणू लागल्या की हा दगडही थकलेल्या वाटसरूंना किती आराम देतो, किती शांती देतो. तरीही लोक माणसांना दगड हृदयाचे का म्हणतात. सुमारे 10 मिनिटे आराम केल्यावर त्या पुन्हा अनोळखी वाटेवर निघाल्या. रात्रीचे सुमारे 8 वाजले होते. दुरून त्यांना मंदिराच्या घंटांचा आवाज ऐकू येत होता. तेव्हा त्यांची पावले आपोआप त्याच दिशेने वळली. त्यांनी मनातल्या मनात म्हटले, आता माझे प्रभूच माझी नौका पार लावतील, मला आधार देतील. या विश्वासाने त्यांना नवीन ताकद, नवीन ऊर्जा दिली. घंटांचा आवाज प्रत्येक पावलागणिक वाढत गेला आणि त्या मंदिरात पोहोचून हात जोडून उभ्या राहिल्या. आरतीनंतर त्यांना प्रसाद मिळाला. त्यांनी प्रसाद घेतला, नळाचे पाणी प्यायले आणि मंदिराच्या परिसरातील बाकावर बसल्या. हळूहळू गर्दी कमी होऊ लागली, म्हणजेच लोक जाऊ लागले आणि जास्त थकल्यामुळे त्यांना झोप लागली. आजी, तू कोणासोबत आलीयस? पुजाऱ्याने विचारले, पण अर्चनाजींनी काहीच उत्तर दिले नाही. तुझे घर कुठे आहे? हे विचारल्यावर त्यांनी हळूच म्हटले, माझे कोणतेही घर नाही. पुजारी म्हणाले, आजी, तू अशी इथे राहू शकत नाहीस. तेव्हा अर्चनाजींनी म्हटले, तुम्ही काळजी करू नका, मी सकाळी होताच येथून निघून जाईन. पंडितजी तिथून निघून गेले आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा बाक रिकामा होता. अर्चनाजी आधीच तिथून निघून गेल्या होत्या. त्या कमजोर नक्कीच होत्या, पण त्यांच्या म्हाताऱ्या हाडांमध्ये आजही स्वाभिमान पूर्णपणे जिवंत होता. त्यांनी आपल्या साडीच्या पदरातून उरलेले 10 रुपये काढले आणि सायकलवर चहा विकणाऱ्या एका चहावाल्याला दिले.
रस्त्यावर त्यावेळी खूप कमी लोक होते. आजी, चहासोबत बिस्किट पण देऊ का? चहावाल्याने विचारले. कितीला आहे? अर्चनाजींनी विचारले. तर चहावाल्याने म्हटले, 5 रुपयांचा चहा आहे आणि 5 रुपयांचे बिस्किट आहे. ठीक आहे बाळा, दे. इतके बोलून अर्चनाजींनी चहा घेतला आणि इकडे तिकडे नजर फिरू लागल्या की एखादी स्वच्छ जागा मिळेल जिथे बसून त्या चहा आणि बिस्किट आरामात खाऊ शकतील. कदाचित चहावाला त्यांची नजर त्यांच्या मनातील गोष्ट समजला होता. त्याने म्हटले, आजी, 10 पावले पुढे एक छोटासा बगीचा आहे. तिथे बसून तू शांतपणे चहा पिऊन घे. हवे तर मी तुला तिथे सोडून येतो. मुलाने आधीच सोडून दिले, आता तू सोडू नकोस. अर्चनाजी मनातल्या मनात पुटपुटल्या आणि मग म्हणाल्या, नाही बाळा, मी स्वतःच जाईन. देव तुला सुखी ठेवो. आशीर्वाद देत त्या कप घेऊन बगीचात पोहोचल्या आणि रिकाम्या पडलेल्या बाकावर बसून चहा पिऊ लागल्या. चहा संपल्यावर त्या आजूबाजूच्या लोकांना पाहू लागल्या. कोणी कानात इयरफोन लावून खूप वेगाने चालत होते, कोणी धावत होते, पण कोणी कोणाशी बोलत नव्हते. गावात तर रामराम केल्याशिवाय कोणी पुढे जात नाही. सगळे विचारपूस नक्कीच करतात. शहरातले लोक किती बदलले आहेत, अर्चनाजी मनात विचार करू लागल्या. हळूहळू सकाळी फिरायला येणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागली, म्हणजेच लोक जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला की आता त्या कुठे जाव्यात? जर एखादा पत्ता असता तर इतरांप्रमाणे त्याही त्याच दिशेने निघून गेल्या असत्या. काहीतरी विचार करून त्या उठल्या, सूर्यदेवाला प्रणाम केला आणि आपली वाट आपल्या नशिबावर सोडून पुढे चालू लागल्या. मनात फक्त हेच चालले होते की हे पैसे संपण्यापूर्वी त्यांना एखादे काम शोधावे लागेल, एखादी नोकरी करावी लागेल. पण काय काम आणि कसे हे त्यांना समजत नव्हते. चालता चालता ते आपल्या नातवाला, वंशाला आठवू लागल्या, जो 14 वर्षांचा झाला होता. पण आजही तो गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत नव्हता. आपल्या वडिलांना, जितूला एकटे परत आलेले पाहून त्याच्या मनावर काय परिणाम होईल? जितू त्याला काय उत्तर देईल? तो हे सांगू शकेल का की तो आपल्या आईला जत्रेत सोडून आला आहे? जितूने जे माझ्यासोबत केले त्याने कधी विचार केला असेल का की उद्या त्याचा मुलगा वंशही त्याच्यासोबत असे करू शकतो? जर जितूने इतका विचार केला असता तर कदाचित त्याने हे पाऊल उचललेच नसते. जे काही असो, प्रभूची जशी इच्छा, नक्कीच त्यांनी माझ्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवले असेल. याच विचारांमध्ये पूर्णपणे बुडालेल्या अर्चनाजी चालत राहिल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की अनेक मुले एका मोठ्या इमारतीच्या आत जात आहेत, जी कदाचित एखादी शाळा किंवा कॉलेज होती. त्या तिथेच थांबून त्यांना पाहू लागल्या. तेव्हाच जवळच्या एका कच्च्या टपरीतून, म्हणजेच दुकानातून, मुलांचा आवाज आला. ते चहावाल्याला म्हणत होते, मिश्राजी, पराठ्यासाठी इतकी वाट का पाहायला लावत आहात? आम्ही 10 मिनिटांपासून उभे आहोत. उत्तरात तो म्हणाला, थांब बाळा, सुरेश येतच असेल. यालाही कामाच्या वेळी काय सुचते कोणास ठाऊक. 2 मिनिटे सांगून गेला होता, अजून आला नाही. यावेळी तर मी याला काढूनच टाकेन. गावचा आहे म्हणून आतापर्यंत टिकला आहे. हे ऐकून अर्चनाजी त्याच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, तुम्ही म्हणाल तर मी या मुलांसाठी पराठे बनवून देऊ का? तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अहो आजी, तुम्ही का बनवणार? तुम्ही राहू द्या. तर अर्चनाजींनी हसून म्हटले, मुलांना खाऊ घालून मला आनंद मिळेल, मी त्याचे पैसे घेणार नाही. त्यांच्यासाठी पराठे बनवणे काही अवघड काम नव्हते. संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वयंपाकघरातच तर घालवले होते आणि त्यांच्या हाताची चव संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. त्यांनी झटपट पराठे बनवले आणि मुलांना खाऊ घातले. मुलांचे चेहरे उजळले, ते खूप खुश झाले. म्हणाले, आजी, आज तर पराठ्यांमध्ये वेगळीच चव आहे, खूप मजा आली. आणि अशा प्रकारे मिश्राजींना रोज मुलांचे बोलणे ऐकावे लागत होते. कधी पराठा कच्चा राहायचा तर कधी जास्त भाजला जायचा. पण आज मुलांच्या तोंडून स्तुती ऐकून अर्चनाजींचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांची छाती गर्वाने भरून आली. थोड्या वेळाने सुरेशही तिथे आला आणि येताच चिडून म्हणाला, हे काय चालले आहे? मी थोडा वेळ गेलो आणि तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी कामावर ठेवले. हे ठीक नाही केले. पूर्ण गोष्ट न जाणून घेताच तो भडकला, रागवू लागला. मिश्राजीही कुठे गप्प बसणारे होते. त्यांनी कठोर स्वरात कडक शब्दांत म्हटले, हो, ठेवले. दुकान माझे आहे आणि निर्णयही माझाच. तू काय करणार? जर तू माझ्या गावचा नसतास तर कधीच काढून टाकले असते. अर्चनाजींनी मध्येच पडत म्हटले, का भांडताय बाळा? कोणी तुझी नोकरी हिसकावून घेतलेली नाही. मी तर निघून जाईन, तू तुझे काम कर. इतके ऐकून जशा अर्चनाजी पुढे निघाल्या, मिश्राजींनी त्यांना थांबवत विचारले, आजी, तुम्ही काम करणार का? अर्चनाजींनी शांत स्वरात म्हटले, काम तर मला हवे आहे बाळा, कामाची गरज आहे, पण कोणाचा हक्क हिसकावून नाही, कोणाची नोकरी घेऊन नाही. मिश्राजींनी विचारले, कामाचा मोबदला म्हणजे पगार काय घेणार आजी? तर अर्चनाजी म्हणाल्या, जेवढे माझ्या स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक आहे मी तेवढेच घेईन. घर कुठे आहे तुमचे? हे विचारल्यावर त्यांनी म्हटले, जेव्हापासून घर सोडले आहे तेव्हापासून संपूर्ण जगच माझे घर आहे बाळा.
त्यांचे बोलणे ऐकून मिश्राजी म्हणाले, आजी तुम्ही इथेच काम करा, रात्री दुकानातच झोपून जा, मी गादीची व्यवस्था करून देईन, महिन्याला 5,000 रुपये देईन, खाणे आणि राहणे वेगळे. आणि हो रमेश, तुला शेवटची संधी देत आहे, आजीला मदत करशील, पराठे आजी बनवतील, भाजी आणणे, उकळणे, मसाला तयार करणे आणि पीठ मळणे ही सर्व तुझी जबाबदारी असेल. मिश्राजींचे बोलणे ऐकून रमेशने अनिच्छेने होकार दिला, जसे कोणीतरी त्याच्याकडून काहीतरी हिसकावून घेतले आहे. त्या दिवशी आजींच्या पराठ्यांची कॉलेजमध्ये इतकी चर्चा झाली की लेक्चर संपताच अनेक मुले खायला आली. अर्चनाजींनी जेव्हा काम सांभाळले तेव्हा दुपारी 3 वाजता जाऊनच त्यांना वेळ मिळाला, म्हणजे त्या मोकळ्या झाल्या. मिश्राजी खूप खुश होते, कारण संपूर्ण दिवसाची कमाई काही तासांतच झाली होती. आजी आता तुम्हीही काहीतरी खाऊन घ्या, हे म्हटल्यावर अर्चनाजींनी काही पराठे बनवून रमेश आणि मिश्राजींना दिले आणि मग स्वतःही बसून खायला लागल्या, मनातल्या मनात देवाचे आभार मानत, कारण त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्या स्वतःही कमावून खातील. आपल्या कमाईची भाकरी खाण्याचा आनंद आज त्यांना पहिल्यांदाच जाणवत होता. संध्याकाळी मिश्राजींनी दुकानात झोपण्यासाठी एक गादी लावून दिली आणि रात्री 8 वाजता ते आणि रमेश घरी निघून गेले. आता अर्चनाजी तिथे एकट्याच राहिल्या. एकटेपणात माणसाला आपल्या माणसांच्या आठवणी घेरून टाकतात. अर्चनाजीही त्याच आठवणींमध्ये बुडून गेल्या. त्यांना आपल्या नातवाची, वंशची खूप आठवण येत होती. हाच तो वेळ होता जेव्हा वंश त्यांच्याकडे नवीन गोष्टीची मागणी करायचा आणि दिवसभरातील गप्पा सांगायचा. गादीवर झोपलेल्या अर्चनाजी डोळ्यातून सतत अश्रू गाळत होत्या. त्या विचार करत होत्या की वंश त्यांच्याशिवाय कसा राहत असेल, जितूने त्याला काय सांगितले असेल, जत्रेतून खेळणे आणण्याचे वचन कसे पूर्ण होईल. विचार करता करता रात्रीचे 2 वाजले. मग त्यांनी स्वतःला समजावले की सकाळपासून मेहनत करायची आहे आणि हिम्मत करून डोळे बंद केले. सकाळी 7 वाजता रमेश आला तेव्हा अर्चनाजी जाग्याच होत्या. रमेशने विचारले, काय झाले आजी, नवीन ठिकाणी झोप नाही आली का? अर्चनाजी फक्त हसल्या. रमेश म्हणाला, मी भाजी घेऊन आलो आहे, बटाटे उकळायला ठेवत आहे. मग पीठ मळून देईन, आणि काही काम असेल तर सांगा, मालकाला तक्रार करू नका, ते खूप चिडखोर आहेत. अर्चनाजींनी म्हटले, नाही बाळा, मी तक्रार का करेन, आणि उठून 2 कप गरमागरम चहा बनवला. चहा पिताना रमेशने संकोचाने अडखळत विचारले, आजी एक गोष्ट विचारू, तुम्ही इथल्या वाटत नाही, कुठून आला आहात? घरात परिवारात कोणी नाही का? अर्चनाजी म्हणाल्या, सगळे आहेत बाळा, माझे भरलेले पुरलेले कुटुंब आहे. तर रमेशने आश्चर्याने विचारले, मग तुम्ही इथे का आहात? फक्त आपले अस्तित्व शोधायला निघाले आहे, अर्चनाजींनी शांत स्वरात म्हटले. तर तो हसून म्हणाला, आजी तुमच्या गोष्टी तर एखाद्या कोड्यासारख्या वाटतात, आणि चहाही खूप छान बनवला आहे. चहा संपताच दोघांनी जेवणाची तयारी सुरू केली आणि बरोबर 9 वाजताच्या सुमारास मुलांची दुकानात गर्दी वाढू लागली. कालची मुले आज काही नवीन मित्रांनाही सोबत घेऊन आली होती आणि म्हणाली, आजी आजही कालसारखेच मजेदार 2 बटाट्याचे पराठे बनवून द्या. तर अर्चनाजी मोठ्या स्नेहाने खूप प्रेमाने पराठे बनवू लागल्या, जसे ते आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवतात. या कामात त्यांना जगण्याचा आधार मिळू लागला होता आणि मुलांच्या हसण्यात त्या आपले दुःख विसरून जात होत्या. हळूहळू त्या मुलांना नावाने ओळखू लागल्या आणि सिगारेट पिणाऱ्या मुलांना अधिकाराने रागावतही होत्या. मुलेही त्यांचा मान ठेवू लागली होती, त्यामुळे कुठेतरी दुसरीकडे सिगारेट पिऊनच पराठे खायला येत होते. मिश्राजी वाढत्या विक्रीमुळे खूप खुश होते आणि प्रत्येक दिवशी अर्चनाजी काहीतरी नवीन शिकत होत्या. पण रात्री अजूनही तशाच होत्या. एकटेपणात मोहाचा धागा त्यांना पुन्हा मागे ओढून घ्यायचा आणि उशी रोज अश्रूंनी भिजून जायची. महिने निघून गेले होते. धंदा खूप चांगला चालला होता, कमाई चांगली होत होती, पण नफा वाटून घेण्याच्या गोष्टीवर मिश्राजी टाळाटाळ करू लागले होते, ज्यामुळे सुरेश नेहमी दुःखी राहत होता. एक दिवस तो म्हणाला, आजी तुम्ही काही बोलत का नाही? काम वाढले आहे, पण मालक पगार वाढवायला तयार नाही. आधी म्हणायचे कमाई नाही आणि आताही कारणे सांगत आहेत. अर्चनाजींनी म्हटले, बाळा मला इथे 6 महिने झाले आहेत आणि जेवढे मिळत आहे तेवढ्यात भागत आहे, तरीही आज तुझ्यासाठी मी बोलेन. सुरेशनेच त्यांचे बँक खाते उघडले होते आणि पैसे जमा करण्याची जबाबदारीही सांभाळत होता. संध्याकाळी सुमारे 7 वाजता मिश्राजी आले तेव्हा अर्चनाजींनी चहा बनवून हिंमत एकवटली आणि म्हणाल्या, बाळा सुरेश खूप मेहनत करतो, कामही वाढले आहे, त्याचा पगार वाढवून दे. यावर मिश्राजी नाराज होऊन म्हणाले, आजी तुम्ही मध्ये पडू नका, माझे खर्च खूप आहेत, पुढे पाहू, आणि भाजीचे पैसे देऊन निघून गेले. अर्चनाजींना वाटले होते की कदाचित गोष्ट जमेल, पण तसे झाले नाही. सुरेशने दुःखी होऊन म्हटले, आजी हा खूप लोभी माणूस आहे. गावात माझी आई, बायको आणि मुले आहेत. 7,000 रुपयात काही होत नाही. यावेळी आई आजारी पडली तर परिस्थिती आणखीच खराब झाली. अर्चनाजींनी म्हटले, बाळा गरज असेल तर माझ्याकडून घे. पण सुरेश म्हणाला, आजी हे हक्काचे पैसे नाहीत, आता इथे मन लागत नाही.
तेव्हा अर्चनाजींनी त्याला धीर दिला आणि सुरेशने हळूच म्हटले, आजी, आपण दोघे मिळून नवीन धंदा सुरू केला तर? मेहनत तर आपण दोघेच करतो ना, आणि फायदा तोच घेतो, तेव्हा मेहनतही आपली असेल आणि कमाईही आपली असेल. सुरेशने ही गोष्ट सांगितली. तेव्हा अर्चनाजी म्हणाल्या, बाळा, कठीण काळात मिश्राजींनी मला आधार दिला होता, मला आश्रय दिला होता. असे त्यांना सोडणे मला ठीक वाटणार नाही. एकदा पुन्हा योग्य वेळ पाहून मी तुझ्यासाठी बोलेन. ठीक आहे आजी, असे म्हणून सुरेश निघून गेला आणि म्हणाला, उद्या पुन्हा येईन. आम्ही तर नोकर माणसे आहोत. देव कधीपर्यंत या मालकाची सेवा करून घेईल कोणास ठाऊक. काही दिवस आणखी निघून गेले. सुरेश रोज यायचा तर होता, पण कामात त्याचे मन लागत नव्हते. त्याचा उतरलेला चेहरा पाहून अर्चनाजींचे मन दुःखाने भरून यायचे. त्या अनेकदा मिश्राजींशी त्याचा पगार वाढवण्याबद्दल बोलल्या होत्या, पण जसे त्यांच्या कानावर काहीच परिणाम होत नव्हता. अर्चनाजी आपले काम पूर्ण मनाने करत राहिल्या. मुलांसाठी चविष्ट जेवण बनवणे त्यांना समाधान देत होते. आजी, एक कोबीचा पराठा आणखी बनव, थोडा जास्त कुरकुरीत, सौरभने म्हटले. तर अर्चनाजी हसून म्हणाल्या, मला माहितीये तुला कुरकुरीत आवडतो आणि धीरजला नरम. पराठे बनवताना त्यांची नजर जवळ उभ्या असलेल्या एका कृष मुलावर पडली, ज्याचे वय सुमारे 15 वर्षे असेल. कपड्यांवरून स्पष्ट दिसत होते की तो गरीब घरचा आहे आणि पराठ्यांचा सुगंध त्याच्या रिकाम्या पोटाला आणखी अस्वस्थ करत होता. तो आशाळभूत नजरेने पाहत होता. अर्चनाजींनी त्याला जवळ बोलावून विचारले, पराठा खाणार का? त्याने हळूच होकारार्थी मान हलवली आणि म्हटले, पैसे नाही आहेत. अर्चनाजींनी प्रेमाने म्हटले, काही हरकत नाही बाळा, तिथे बस, मी देते. सौरभ आणि धीरज नंतर त्यांनी त्या मुलासाठीही पराठा बनवला. तो खूप भुकेला होता, त्यामुळे गरम पराठाच तोंडात ठेवला आणि भाजला. अर्चनाजींनी म्हटले, हळू खा, पाणी पी आणि एक आणखी पराठा बनवते. त्याला खाताना पाहून अर्चनाजींना आपल्या नातवाची, वंशची आठवण आली, जो मोठा झाल्यावरही म्हणायचा, आजी, आज तुझ्या हाताने खाऊ घाल. त्या याच विचारात होत्या की तेव्हाच मिश्राजींचा कडवट आवाज घुमला. याने पैसे दिले का? नाही दिले तर का? मी मेहनतीने कमावतो आणि तू इथे अन्नछत्र चालवत आहेस. हे ऐकून अर्चनाजींना खूप वाईट वाटले. त्यांनी म्हटले, माझ्या पगारातून कापून घ्या. मिश्राजी म्हणाले, पाहिले तर कापून घेईन, नाही पाहिले तर उगाच पैसे उधळत राहशील. त्या क्षणी अर्चनाजींना नोकरीची मजबुरी स्पष्ट जाणवली. बरोबर असूनही गप्प बसावे लागते. तेव्हाच सुरेश म्हणाला, नीट बोला, वयाने खूप मोठे आहेत तुमच्यापेक्षा. हे ऐकताच मिश्राजी संतापले. वातावरण बिघडताना पाहून तो गरीब मुलगा अर्धा पराठा सोडून भीतीने पळून गेला. अर्चनाजींचे हृदय तुटले. आजूबाजूला बसलेली मुलेही बोलू लागली, पण त्या गोंधळात अर्चनाजींचा आवाज दबून गेला. थोड्या वेळाने अर्चनाजी आणि सुरेश रस्त्याच्या कडेला बसले होते. मिश्राजींनी दोघांनाही कामावरून काढून टाकले होते. कॉलेजची काही मुले जवळ उभी होती. आजी, काळजी करू नका, एकाने म्हटले. अर्चनाजी म्हणाल्या, मला माझी नाही, सुरेशची काळजी आहे. मी तर एकटी आहे, पण याच्या आधारावर संपूर्ण कुटुंब चालते. सुरेशने म्हटले, आजी, माझी काळजी करू नको, काहीतरी होईलच, फक्त हिम्मत ठेव. मी तसाही कंटाळू होतो याच्यासोबत काम करून. आता पराठ्याचेच काम करू आणि इथेच करू. पाहूया हा काय करतो आणि याच्यापेक्षा जास्त कमावून दाखवू. एक चूल आणि एक टेबल अस्तर हवे आहे, काहीतरी व्यवस्था करू. ठीक आहे बाळा, तूही तर हेच इच्छित होतास की आपले काम सुरू करावे. जे होते ते चांगल्यासाठीच होते. आज रात्री कुठे जाणार आजी? सौरभने विचारले. जिथे माझे देव मला घेऊन जातील. आजी, तुम्ही माझ्यासोबत चला, आपण दोघे मिळून काम सुरू करू, तर तुम्ही एकट्या कशा राहणार? सुरेशच्या इतक्या बोलण्यावर अर्चनाजींना नाईलाजाने त्याच्यासोबत जावे लागले. खोलीवर पोहोचताच सुरेश म्हणाला, या आजी, आमच्या या लहानशा घरात तुमचे स्वागत आहे. बाळा, माझ्यासाठी तर ही जागा एखाद्या महालापेक्षा कमी नाही. बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी जे आहे तेच खूप आहे. गादी इतकी मोठी नव्हती की दोघे जण आरामात झोपू शकतील, म्हणून अर्चनाजी बसण्यापूर्वी सुरेशने खालून एक चटाई काढली. आजी, तुम्ही गादीवर झोपून जा, मी खाली चटाईवर झोपेन. बाळा, आईला झोप तेव्हाच येते जेव्हा ती आपल्या बाळाला आरामात झोपलेले पाहते. हे ऐकून सुरेशच्या डोळ्यात पाणी आले. बाळा, हा कठीण काळही निघून जाईल. हो आजी, आईच्या आशीर्वादात खूप ताकद असते. बरं सांग, काय खाणार? घरात काय आहे बाळा? भाजी तर नाहीये आजी, मी बाहेरून घेऊन येतो. बाळा, जर डाळ तांदूळ असतील तर खिचडी बनवून घेईन. हो आजी, ते तर आहे. असे म्हणून सुरेशने 2 डबे काढून ठेवले आणि खाली गेला. थोड्या वेळाने परत आला तर हातात एक चादर होती. आजी कोणत्या तरी विचारात गढून गेल्या होत्या. गादी ठेवता ठेवता त्याने विचारले, अहो आजी, अजून झोपल्या नाहीत? बाळा, खोलीची कडी खूप उंच आहे, लागत नव्हती, आणि उघडे ठेवून झोप कशी येणार?
अहो आजी, इथे घ्यायला आहे तरी काय? आणि जर कोणी हेही घेऊन गेले तर विचार करेन त्याची परिस्थिती माझ्यापेक्षाही जास्त खराब असेल. जुने कपडे आणि थोडेसे भांडेच तर आहेत. हे ऐकून अर्चनाजी हसल्या आणि विचारले, बरं हे सांग, चुलीची व्यवस्था झाली का? हो आजी, टेबल आणि चूल दोन्हीची झाली आहे. मी सकाळी लवकर निघून जाईन. तुम्ही 10:30 वाजता युनिव्हर्सिटी जवळ या. तिथूनच नवीन काम सुरू करू. ठीक आहे. मिश्राजींच्या दुकानासमोर जे लिंबाचे झाड आहे त्याच्या खाली. बाळा, मी तिथपर्यंत कशी पोहोचणार? अर्चनाजींनी विचारले. तर सुरेश म्हणाला, खोलीतून निघून डाव्या बाजूला जा. 2-3 दुकाने सोडून ऑटो उभा मिळेल. त्याला सांग युनिव्हर्सिटी सोड. प्रवासी पूर्ण झाल्यावर 10 रुपयां सोडून देईल आणि सुटे पैसे डाळीच्या डब्यात ठेवले आहेत, घेऊन जा. बरं बाळा, आता झोपून जा. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. हो आजी, म्हणत सुरेश गादीवर झोपला आणि 2 मिनिटातच गाढ झोपेत घोरू लागला. त्याला निश्चिंत झोपलेले पाहून अर्चनाजींच्या मनाला खूप समाधान वाटले आणि त्या मनातल्या मनात देवाकडे त्याच्या नवीन कामाच्या यशासाठी प्रार्थना करू लागल्या. जुन्या विचारांमध्ये घडलेल्या अर्चनाजींना कळलेच नाही की कधी त्यांची झोप लागली. सकाळी डोळे उघडले तर पाहिले सुरेश खोलीत नव्हता. ठरलेल्या वेळेवर अर्चनाजी युनिव्हर्सिटी पोहोचल्या. लिंबाच्या झाडाखाली सुरेशने आपले छोटेसे दुकान सजवले होते आणि कामात पूर्णपणे गुंतला होता. अर्चनाजींना पाहताच म्हणाला, अहो आजी, तुम्ही आलात. फक्त तुमचीच वाट पाहत होतो. पराठ्याचा मसाला तयार आहे. मुले अनेकदा विचारून गेली आहेत. मी त्यांना सांगितले होते पहिला पराठा आजींच्या हातानेच बनेल. समोर मिश्राजींचे दुकान बंद पडले होते. त्या दिशेने पाहताना अर्चनाजींच्या डोळ्यात पाणी आले, कारण 6 महिने त्यांनी तिथेच काम केले होते आणि बंद दुकान पाहून मन जड झाले. तेव्हाच कॉलेजची मुले आली. सौरभ म्हणाला, आजी, आता लवकर पराठे खाऊ घाला. खूप भूक लागली आहे. ठीक आहे बाळा, आता बनवते. धीरज कुठे आहे? आज सोबत दिसत नाही. आजी, त्याच्या बहिणीला आज मुलाकडचे पाहायला येत आहेत म्हणून नाही आला. अर्चनाजी पराठे बनवू लागल्या. सुरेशने लिंबाच्या झाडावर एक पाटी लावली ज्यावर दर लिहिले होते, जे मिश्राजींच्या दुकानापेक्षा कमी होते आणि आज खास ऑफर होती. 2 पराठ्यांवर 3रा मोफत. सुरेश ही पराठे बनवण्यात मदत करू लागला. ऑफरमुळे आज काही जास्तच गर्दी झाली. सकाळपासून दोघांनी काही खाल्ले नव्हते, तरीही दुकान चांगले चालताना पाहून भूक तहान विसरून गेले. सुमारे 12 वाजता थोडी उसंत मिळाली तर सुरेश म्हणाला, आजी, आता तुम्ही बसा, मी बनवतो. थोड्या वेळाने पुन्हा गर्दी येईल. अर्चनाजी थकलेल्या बसल्या. सुरेशने पराठे बनवून दिले आणि दोघे सोबत बसून खाऊ लागले. आज सुरेशने न खाता रोजपेक्षा जास्त मेहनत केली होती, तरीही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट होता. अर्चनाजींनी मनात विचार केला, नोकरी आणि स्वतःच्या कामात हाच फरक असतो. सुमारे 1 तासानंतर पुन्हा गर्दी झाली तर मिश्राजींचे दुकान ओस पडले होते. तेव्हाच मिश्राजी आणि सुरेश यांची नजरानजर झाली. सुरेशच्या डोळ्यात विजय होता आणि मिश्राजी पराभवाने चिडचिड करत होते. त्यांनी दर अर्धे केले, पण आजींच्या हाताच्या चवीपुढे ती युक्तीही चालली नाही. काम करता करता कधी संध्याकाळ झाली त्यांना कळलेच नाही. चला आजी, आता घरी निघूया. सुरेश आपल्या दुकानाचे सर्व सामान आवरू लागला आणि मग अर्चनाजींना सोबत घेऊन घराच्या दिशेने निघाला. घरी पोहोचताच त्याने सर्वात आधी दिवसभराची कमाई काढून मोजायला सुरुवात केली आणि म्हणाला, आजी, मला माहित आहे आज किती कमाई झाली आहे. पूर्ण 2000 रुपये. आणि जर 500 रुपये सामानाचे काढले तर एका दिवसात 1500 रुपये वाचले. सुरेशचा हा आनंद पाहून अर्चनाजींचे मनही आनंदाने भरून आले आणि त्यांनी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी आजी आणि सुरेश सोबतच दुकान लावायला निघाले. युनिव्हर्सिटी पोहोचले तर पाहिले त्यांचे टेबल तुटलेले पडले होते. दुकानाच्या नावावर तोच एक आधार होता आणि त्याला तुटलेले पाहून सुरेशला वाटले जसे कोणीतरी त्याचे स्वप्न चिरडून टाकले आहे. आज मिश्राजींचे दुकान लवकर उघडले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते. सुरेश निराश होऊन जमिनीवर बसला तर अर्चनाजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, काय झाले बाळा, काम सुरू करणार नाहीस का? आजी, टेबल तुटले आहे, आता कसे काम होणार? बाळा, त्याचा एक पाय तुटला आहे तर बाकीचा पायही तोडून टाक आणि बसून पराठे बनवू. आजींची गोष्ट त्याला योग्य वाटली आणि त्याने उरलेला पायही तोडून टाकला. आता ते टेबल नव्हते तर लाकडी फळी राहिली होती ज्यावर सामान ठेवून ते कामाला लागले. मुलांना जेव्हा मिश्राजींच्या कृत्याचा पत्ता लागला तेव्हा कालचे अनेक ग्राहक आज पुन्हा सुरेशच्या दुकानावर आले. एकदा पुन्हा इथे गर्दी झाली आणि मिश्राजी रिकामेच बसून राहिले. आपल्या नोकराला समोरच दुकान लावताना पाहून त्यांचा संताप अनावर झाला. हार त्यांना मान्य नव्हती आणि ते गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. तिकडे सुरेश या गोष्टींपासून अनभिज्ञ ग्राहकांची वाढती संख्या पाहून खुश होता. कोणी यशाने हसत होते तर कोणी जळफळत होते. दिवसाचे काम संपून सुरेश सर्व सामान आवरून अर्चनाजींसोबत घरी परतला आणि लाकडी फळीही सोबत घेऊन आला. आजी, मला या लोभी माणसावर विश्वास नाही. उद्या काय करेल माहित नाही.
बाळा, जे देव इच्छितो तेच होईल, तू फक्त मेहनतीवर विश्वास ठेव. सुरेशने हो म्हटले, पण मनातील भीती पूर्णपणे गेली नव्हती. वर्षांपासून मिश्राजींना ओळखत होता, त्यामुळे त्यांच्या युक्त्यांपासून तो परिचित होता. तरीही अर्चनाजींच्या बोलण्याने त्याला सावरले. दिवसभराच्या मेहनतीनंतर दोघे लवकर झोपले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरेशच्या दुकानात गर्दी होती आणि मिश्राजींचे दुकान ओस पडले होते. तेव्हाच एक पोलीसवाला येऊन दांडा आपटत म्हणाला, हे दुकान कोणाचे आहे? ही तुझी जमीन आहे का? नाही सरकार, फक्त 2 दिवसांपासूनच दुकान लावले आहे साहेब. इथे कुठेतरी जागा मिळाली तर मेहनत करायला आलो आहोत, असे म्हणताना सुरेश घाबरलेला होता. तेव्हाच पोलीसवाल्याने दरडावून म्हटले, जिथे मन केले तिथेच दुकान उघडले? काय आपल्या बापाचे राज्य समजले आहेस का? आत्ताच्या आत्ता हे दुकान हटव, नाहीतर मी माझ्या पद्धतीने हटवेन. असे करू नका सरकार, हीच आमची रोजीरोटी आहे. पण पोलीसवाल्याने एकही ऐकले नाही आणि दांड्याने सर्व सामान फळीवरून खाली रस्त्यावर पाडले आणि धमकावत म्हणाला, आज सामान फेकत आहे, उद्या पुन्हा दिसलास तर तुलाही फेकून देईन, समजले? इतके बोलून तो रस्त्याच्या पलीकडे मिश्राजींच्या दुकानावर जाऊन सिगारेट पिऊ लागला. रस्त्यावर विखुरलेले सामान धुळीत माखले होते आणि सुरेश आपल्या दुर्दैवावर रडू लागला. अर्चनाजींनी त्याचा खांदा धरून म्हटले, चला घरी जाऊया, आणि स्वतः वाकून पडलेले बटाटे गोळा करू लागल्या. त्यांच्या मदतीसाठी कॉलेजची काही मुलेही पुढे आली. अर्चनाजींनी मुलांना म्हटले, बाळा, कोणीतरी टेम्पो बोलवा, आणि त्यांनी लगेच व्यवस्था केली. तेव्हाच सौरभने उदास होऊन विचारले, आजी, मग आता उद्यापासून तुम्ही येणार नाही का? तर अर्चनाजींकडे काहीच उत्तर नव्हते. मग सौरभने सुरेशला म्हटले, भाऊ, कधी गरज पडली तर सांग आणि आपला पत्ता देऊन जा. सुरेशने पत्ता सांगितला आणि शांतपणे ऑटोमध्ये बसला. खोलीवर पोहोचताच तो गादीवर पडला. तर अर्चनाजींनी विचारले, चहा बनवू का बाळा? त्याने नकार दिला. तरीही त्यांनी चहा बनवून दिला, पण तो रडत म्हणाला, आता पिऊ शकणार नाही. अर्चनाजींनी समजावले, हिंमत धरू नकोस. पण सुरेश म्हणाला, प्रामाणिकपणे इथे कोण कमवू देतो? मेहनत करूनही शांतता मिळू देत नाहीत. अर्चनाजींनी म्हटले, नक्कीच, यातही काहीतरी चांगले लपलेले असेल. तर तो रागाने म्हणाला, त्याला सोडणार नाही, तुरुंगात का जावे लागेना, आणि बाहेर निघून गेला. रात्र वाढत गेली. 10 ते 12 वाजले, पण तो परत आला नाही. अर्चनाजी अस्वस्थतेने वारंवार बाहेर डोकावत होत्या. 12:30च्या सुमारास तो अडखळत आला. नशेत होता, त्यामुळे त्यांनी झोपण्याचे नाटक केले. सकाळी 10 वाजताही न उठल्याने जागे केले. तर म्हणाला, डोके फुटत आहे, आता तिथे जाऊन पुन्हा मार खाऊ का? तो मला काम करू देणार नाही. अर्चनाजींनी शांत होऊन म्हटले, हार मानणे हीच तर खरी हार आहे. मग सुरेश म्हणाला, तर काय करू आजी? त्यांनी दृढ स्वरात म्हटले, आपण त्याच्या दुकानासमोरच आपले दुकान उभे करू. इतके मोठे शहर आहे, कुठे दुसरीकडे आपले दुकान लावू? आजी, तू त्याला ओळखत नाहीस. जशी त्याला बातमी मिळेल तो तिथेही आपल्याला टिकू देणार नाही. सुरेशची ही गोष्ट ऐकून अर्चनाजी मनातल्या मनात उदास झाल्या आणि दोघांसाठी चहा बनवू लागल्या. चहा ठेवलाच होता की तेव्हाच दारावर थाप पडली, म्हणजे कोणीतरी दरवाजा ठोठावला. सुरेश डोके धरून उठला आणि दरवाजा उघडला. तर समोर सौरभ आणि धीरज उभे होते. तुम्ही दोघे इथे? आजी, राम राम. मुलांना पाहून अर्चनाजींच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आले. या बाळा, अगदी योग्य वेळी आला आहात, चहा तयार आहे. अर्चनाजींनी अर्धा कप सर्वांना दिला आणि विचारले, सांगा, कसे येणे झाले? आजी, तुमच्या पराठ्यांचा सुगंध आठवला म्हणून निघून आलो. सुरेश भाऊ, तुम्ही हिंमत हरू नका, आम्ही या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आज कॉलेज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष निखिल शुक्ला यांच्याशी बोलू, काहीतरी मार्ग निघेलच. त्यांचे बोलणे ऐकून सुरेशच्या चेहऱ्यावर हलकासा दिलासा दिसला, कारण जेव्हा चारी बाजूंनी अंधार असतो तेव्हा छोटीशी आशाही प्रकाश बनून येते. चहा पिऊन दोन्ही मुले निघून गेली आणि त्यांच्या जाताच सुरेश थोडासा आवरलेला दिसला. आजी, तुला काय वाटते, काही चांगले होईल का? नक्कीच होईल बाळा, वेळ नेहमी सारखी नसते. आजी, भूक लागली आहे, काहीतरी बनव, मी घरी फोन करून येतो, खूप दिवसांपासून बोलणे झाले नाही. अर्चनाजींनी म्हटले, जा बाळा, सर्वांना माझा आशीर्वाद दे. सुरेश हसून बाहेर गेला आणि अर्चनाजी स्वयंपाकघरात लागल्या. विचार करू लागल्या की मनाची अवस्था ही किती विचित्र असते. उदास असताना भूकही मरून जाते आणि आशा येताच पुन्हा जागृत होते. याच विचारात त्यांचे मन भूतकाळात भटकले. घर सोडून किती वेळ झाला? जी, तुला कधी माझी आठवण आली असेल का? वंश आता मला आठवत असेल की विसरून गेला असेल? प्रश्नच प्रश्न होते, उत्तर काही नाही आणि डोळे ओले झाले. तेव्हाच मागून सुरेश म्हणाला, आजी, बघ मी काय आणले आहे. काय आणले आहेस बाळा? वंश, आपल्या आजीसाठी. हा वंश कोण आहे आजी? सुरेशने त्यांच्या डोळ्यात ओलावा पाहिला तर विचारले, काय झाले आजी, रडत का आहेस? अरे नाही बाळा, तहान लागली होती त्यामुळे डोळे भरून आले.
नाही आजी, खरे सांग, तू नेहमी टाळाटाळ करतेस. तेव्हा अर्चनाजी म्हणाल्या, तो माझा नातू आहे, खूप गोड. मग सुरेशने विचारले, तुमचे कुटुंब आहे तर इथे का आहात? अर्चनाजींनी दीर्घ श्वास लिहून म्हटले, जर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते तर मी इथे का असते? आता तर स्वतःला सुकलेल्या पानासारखे मानले आहे. जिथे हवा घेऊन जाईल तिथेच निघून जाते. चल जेवून घे, नाहीतर थंड होईल. दोघे जेवताना बोलतच होते की पुन्हा दारावर थाप पडली. सुरेशने उघडले तर सौरभ धीरज सोबत एक आणखी मुलगा होता. गळ्यात मफलर आणि डोळ्यांवर काळा चष्मा. सौरभ म्हणाला, आजी, हे आमचे विद्यार्थी युवा संघाचे अध्यक्ष कमल मौर्य आहेत. अर्चनाजींनी त्यांच्याकडे पाहिले आणि परिस्थिती समजून म्हटले. तेव्हाच कमल मौर्य म्हणाला, आजी, तुम्ही मला ओळखले का? त्या दिवशी जेव्हा तुम्ही मला सिगारेट पिताना रागावला होता आणि माझ्याकडे सुटे पैसे नव्हते, तेव्हाही तुम्ही पराठा खाऊ घालून म्हटले होते, नंतर देऊन जा. अर्चनाजींनी हलक्या हास्याने म्हटले, हो बाळा, मला आठवते. तर आधी आजी, हे पैसे ठेवा आणि माझे कर्ज संपले समजा. बाळा, चहा बनवू का? नाही आजी, आता तर तुमच्या हातचे मुळ्याचे पराठेच खायचे आहेत, आणि तेही कॉलेज समोर. पाहूया कोणामध्ये हिंमत आहे जो तुमचं दुकान हटवतो. पण बाळा, तो पोलीसवाला? अहो आजी, काळजी का करता? माझे मेहुणे स्वतःच पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत. कोणाचीही हिंमत होणार नाही तुम्हाला काही म्हणण्याची. तुम्ही उद्यापासून बिनधास्त तुमचे दुकान लावा आणि काही अडचण आली तर मला फोन करा. हे घ्या, माझा नंबर लिहून घ्या. तेव्हा सुरेशने त्याचा नंबर आपल्याजवळ ठेवला. चला आजी, आता मी जातो. इतके म्हणून कमल मौर्य पुढे निघाला आणि सौरभ धीरजही त्याच्यासोबत निघून गेले. त्यांच्या जाताच सुरेश आनंदाने भरून गेला. आजी, चला तयार व्हा. आज शिवशंकराचं दर्शन करून येऊ आणि रात्रीपर्यंत परत येऊ. मग उद्यापासून नवीन धंद्याची सुरुवात करू. ठीक आहे बाळा, म्हणून अर्चनाजी पटकन तयार झाल्या आणि दोघे मंदिरात निघाले. परतता रात्रीचे 11 वाजले आणि येताच दोघे झोपले, कारण सकाळी लवकर उठायचे होते. सकाळी 8 वाजता जेव्हा अर्चनाजींचे डोळे उघडले तेव्हा सुरेश बाहेर जाण्याच्या तयारीत होता. आजी, मी निघत आहे, तुम्ही 1 तासाने या. चहा बनवून ठेवला आहे आणि पैसे तांदळाच्या डब्यात आहेत, आठवते ना? हो बाळा, आठवते. तू अर्धा तास थांब, सोबतच जाऊ. नाही आजी, भाजी मंडईतून बटाटे, मिरची, कोथिंबीर घ्यायची आहे, त्यामुळे उशीर होईल. तुम्ही 9:30 वाजता युनिव्हर्सिटी पोहोचा, मी तिथेच भेटेन. ठीक आहे बाळा, म्हणून सुरेश निघून गेला आणि अर्चनाजीही लवकर तयार होऊन युनिव्हर्सिटी पोहोचल्या. दोघांनी मिळून दुकान सजवले आणि सुरेशने आधीच बटाटे उकळून ठेवले होते. अर्चनाजींना पाहताच मुलांची गर्दी झाली. आज मिश्राजी दुकानावर नव्हते. कदाचित त्यांना अंदाज नव्हता की सुरेश पुन्हा दुकान लावण्याची हिंमत करेल, पण नोकराने बातमी दिली आणि थोड्याच वेळात मिश्राजीही आले. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट सांगत होते की त्यांच्या मनात काय चालले आहे. आपल्या नोकराला रागावताना म्हणाले, किती घाण आहे, कितीही स्वच्छता करा, घाण येतेच. सुरेशला समजले की हे बोलणे त्याच्यासाठीच आहे, पण कामात व्यस्त असल्यामुळे त्याने उत्तर दिले नाही. यामुळे मिश्राजी आणखीच चिडले आणि त्यांनी कोणाला तरी फोन लावला. तिकडे अर्चनाजी आणि सुरेश मुलांना आवडीचे पराठे खाऊ घालत होते की तेव्हाच सुरेशची नजर त्याच पोलीसवाल्यावर पडली, ज्याने आधी त्यांचे सामान पाडले होते. त्याला आपल्या दिशेने येताना पाहून त्याचे हातपाय थंड पडले आणि त्याने हळूच म्हटले, आजी, स्टॉल बंद कर. अर्चनाजींनी कंप पावलेला आवाज ऐकला आणि डोकेवर करून पाहिले तर पोलीसवाला दांडा फिरवत समोर होता. त्याने म्हटले, प्रेमाने समजावले होते, इथे दुकान लावू नकोस, समजले नाही का? लाथांचे भूत शब्दांनी मानत नाहीत. साहेब, ते तर मी. अरे साल्या, आता माझ्या समोर जीप चालवणार का? पोलीसवाला सुरेशवर हात उचलणारच होता की तेव्हाच मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कोण आहे रे, म्हणून तो वळला तर समोर निखिलजी होते. अरे निखिलजी, खूप दिवसांनी दिसलात, कुठे बाहेर गेला होता का? हो, बाहेरची घाण साफ करायला गेलो होतो, आता परत आलो आहे इथली साफसफाई करायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा आमचा माणूस आहे. आजच्या नंतर याला काही म्हणण्यापूर्वी माझ्याशी बोल. अर्चनाजींनी मनातल्या मनात एक निर्णय घेतला आणि सुरेशला म्हणाल्या, बाळा, बघ, मी गेल्या 4 वर्षांपासून तुझ्यासोबत काम करत आहे. मी कधी हिशोब मागितला नाही, पण आज मला जाणून घ्यायचे आहे की माझ्याकडे किती पैसे आहेत. अरे आजी, तुला जेवढे पैसे हवेत आरामात घे. हिशोब किताबाची गरजच काय आहे? कोणत्या गोष्टीमुळे तुला काही त्रास आहे का? अर्चनाजींनी शांत स्वरात म्हटले, नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. मी हा प्रश्न आई म्हणून नाही, तर तुझ्या कामात तुझी भागीदार म्हणून विचारत आहे. आणि मला आशा आहे की माझ्या वाट्याचे पैसे मनाने खर्च केल्यावर तू मला अडवणार नाहीस. आज अर्चनाजींचा बदललेला अंदाज सुरेशला समजत नव्हता. त्याने म्हटले, आजी, तुम्हाला जेवढी रक्कम हवी तुम्ही बिनधास्त घ्या. ठीक आहे बाळा, मी तुला सांगेन की मला किती पैशांची गरज आहे. आता मला बाहेर जायचे आहे आणि दुपारीपर्यंत परत येईन.
सगळे म्हणतात लोक स्वार्थी आहेत, पण कोणी हे स्वीकारत नाही की तो स्वतःही स्वार्थी आहे. जेव्हा तू कोणावर एक बोट उचलतोस तेव्हा 3 बोटे तुझ्या दिशेनेही उचललेली असतात. एकेकाळी एका व्यक्तीने देवाला प्रश्न विचारला की तुमच्या प्रेमात आणि आमच्या प्रेमात काय फरक आहे? तेव्हा देवाने मंद हास्याने म्हटले, या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना पाहत आहेस, हे माझे प्रेम आहे, आणि जो पक्षी पिंजऱ्यात बंद आहे ते तुझे प्रेम आहे. मित्र हो, हे अर्जुना, लक्षात ठेव की मन हे शरीराचेच एक अंग आहे. त्याचा आत्म्याशी कोणताही वास्तविक संबंध नाही. आत्मा रथात विराजमान स्वामी आहे आणि मन या शरीर रूपी रथाचा सारथी आहे. हेच मन इंद्रियांच्या घोड्यांना इकडे तिकडे भटकवत राहते. कधी उग्र आवेगात हेच चंचल मन माणसाला हा भ्रम देतो की तोच सर्वशक्तिमान आहे, तो सर्व काही करू शकतो, तो या संसाराचा राजा आहे, ज्याच्या समोर सर्वांना झुकावे लागते आणि ज्याला सर्व प्रणाम करतात. जसे दिव्याच्या ज्योतीखाली लपलेला अंधार दिसत नाही, तसेच तारुण्याला त्याच्या मागे लपलेले म्हातारपण आणि दुर्बलता दिसत नाही. मित्रांनो, आजच्यासाठी इतकेच. राधे राधे.